द्यायचं. कसा वाटला लास्ट टाइम पेक्षा? थोडा अवघड वाटला कारण मी अभ्यास नव्हता केला यावेळेस. बर बर बर. तरी कव्हर झाला का? बर, 100 पैकी 100 सगळा. ठीक आहे. येस, थँक्यू सर. कसा गेला पेपर? चांगला गेला. अच्छा, किती अटेम्प्ट केले? सगळे अरे वा, कोणता सेक्शन अवघड वाटला तरी? सेक्शन तसे सगळे ठीकठाक होते, मॉडरेट होते. बर बर. येस, थँक्यू मॅडम. कसा होता पेपर? छान होता. अटेम्प्ट झाला? हो. कसा होता पेपर? थोडा मॉडरेट मीडियम होता. बर, कव्हर झाला? हो झाला, कव्हर झाला. कोणता सेक्शन टफ वाटला तरी? थोडस बघितलं तर इकॉनॉमिक्स थोडस आणि करंट वगैरे थोडस काय काय प्रश्न होतं. अच्छा, वन लाईनर काय होते? हा, वन लाईनर काय. मॅथ्स रिनिंगचे जमले सगळे? हा, मॅथ्स रिजनिंग ऑलमोस्ट जमलं, सोपं होतं मस्त. सोपं होतं ना? पण पॉलिटी वगैरे थोडं लेंदी होतं म्हणतात. हा, थोडंफार, एवढं नाही पण कव्हर होत होतं. अच्छा, थोडस बघितलं ना व्यवस्थित, स्टेटमेंट वगैरे व्यवस्थित cover लास्ट टाइम पेक्षा कसा वाटला? लास्ट टाइम पेक्षा तसं म्हणलं तर थोडासा अवघड म्हणायला लागेल. थोडासा अच्छा, एवढं काय. हा, ओके होता. येस येस, कव्हर झाला म्हणजे सगळं. गुड, थँक्यू, ऑल द बेस्ट. कसा होता पेपर सर? चांगला कसा होता पेपर? पेपर मॉडरेट वाढ होता सर. कव्हर झाला? कव्हर नाही झाला, माझी 6 राहिली. 6 ते 7 बरं, म्हणजे वाचून झाले नाही की वाचून पण जमले नाही असं? वाचून म्हणजे कसा टाइम प्लेट टेस्ट सिरीज वगैरे लावली सगळं झालं, पण जे म्हणजे ट्रिकी क्वेश्चन होते. ऑप्शन पण नवीन प्रकारे सेट करण्यात आला. पहिले तर जुना पॅटर्न असा काही नाही. अच्छा, ऑप्शन कोणता सोपा वाटला, कोणता अवघड वाटला? असा म्हणजे फक्त हिस्ट्री थोडं पीवायक्यू लेवल होतं, बाकी जिओग्राफी कन्सेप्ट होती. जिओग्राफी पूर्ण कन्सेप्ट आली. पहिले याच्या अगोदर पहिलं फॅक्ट्स राहत गेले, पहिलं आता जिओग्राफी कन्सेप्ट आहे. इकॉनॉमिक्स करंट अँगल खूप डेप्थ आलं. अच्छा, हा, म्हणजे पारंपरिक काहीच नव्हतं, नवीन पद्धतीचं. सायन्स इझी होती फक्त. सायन्स चांगलं. सायन्स आणि हिस्ट्री तुम्हाला व्यवस्थित आहे, बाकी मग कन्सेप्च्युअल पूर्ण पेपर. ओके. क्वालिटी पण म्हणजे असा नव्हता, म्हणजे फारच त्यांनी म्हणजे डीप मध्ये घेतली त्यांनी. गुड, येस, खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. कसा होता पेपर? हे वाटलं ठीक वाटला? कव्हर नाही झालं? लेंदी होता, लेंदी. कव्हर झालं की नाही? ठीक आहे, केलाय बर बर. सर, कसा होता पेपर? पेपर चांगला होता. तुमचं कोणतं उमेद एमपीएससी. अच्छा, चांगला कव्हर झाला? कव्हर नाही, लेंदी होता पेपर. लेंदी टाईप मध्ये पेपर होता. तरी मग किती अटेम्प्ट झाला? सर मी केला 88 अटेम्प्ट. ओके. म्हणजे गरज नव्हती एवढी करायची, तरी मी केला 88. बर. 88 ठीक होतं. करंटचा मार्केटच्या याचा काही संबंध नाहीये. म्हणजे खूप 4-5 प्रश्न म्हणजे काय ओळखीचे प्रश्न होते, पण थोडं 4% आउट ऑफ बॉक्स होतं. आउट ऑफ. म्हणजे त्यांना कळलंय, लोक त्यांना माइंडसेट, ते बी एमपीएससी त्याला बी कळलं मार्केटचं चॅटिंग काय आहे. हो, त्यांचं एक बाकी बाकी पोरांचं काही पण माझं वैयक्तिक सांगतो मी की तसे. हा बरोबर, वैयक्तिक वेगवेगळ्या गोष्टी येतात. क्वेश्चन ओळखीचे होते. बाकीचे त्यांनी असे टाकले की कोच बॅडमिंटनचा काय संबंध असं. बाकी एखादा पेपर वगैरे समजा जर आपण आपल्या प्लॅनिंग नाही गेला असतो झाला असता कव्हर, नाही तर पेपर होत नाही कव्हर. सायन्स सपोर्ट आणि मॅथ्स रिनिंग मी सोपं होतं, पण जर लवकर घेतला वेळ पुरला समजा सोपं होतं. बरं. आणि सायन्स खूप भारी होतं, म्हणजे 1 लाईन. अच्छा, म्हणजे सायन्स तुम्ही जे कंटेंट केलं त्याच्यामधनं सायन्स लय सोपं दिलं त्यांनी. म्हणजे बर, की ठीक आहे बाबा, 10-15 पैकी 15 नाही ना, 10 पैकी 8 आले पाहिजे समजा. ओके ओके. चला, थँक्यू. येस येस येस, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. कसा होता पेपर सर? पेपर मॉडरेट होता. लास्ट टाइम पेक्षा थोडा लेंदी पेपर होता. बर. आणि लास्ट टाइम कसं वन लाईनर प्रश्न खूप विचारले ते, क्वालिटी वगैरे. आता स्टेटमेंट मध्ये भरपूर विचारले. आणि मला पर्सनली मॅथही खूप थोडं लेंदी वाटलं वेळेमध्ये तेवढ्या. आणि करंट अनएक्सपेक्टेड होतं. हा, 14-15 प्रश्न बर जवळपास. आणि करंट अनएक्सपेक्टेड होतं. करंट काही डोक्यावरूनच गेलं काही. अच्छा 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 अच्छा. बर. आणि याच्यामध्ये ओव्हरऑल प्रश्नामध्ये तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम किती डिफिकल्टी वाटली? लास्ट पेपरचा जर विचार केला ना, लास्ट पेपर पेक्षा थोडा लेंदी पेपर होता आणि टफ पण होता लास्ट पेपर पेक्षा. कारण लास्ट पेपरला वन लाईनर भरपूर होतं. हो. आणि क्वालिटी तर एकदम, यावेळेस तर पूर्ण स्टेटमेंट मध्ये 4 स्टेटमेंट विचार. मग त्यामुळे मग पेपर लेंथी वाटली, पण मग कव्हर झाला का तो पेपर? कव्हर झाला, म्हणजे वेळ लागत होता थोडा. अच्छा, थोडा वेळ मॅथला वेळ थोडा कमी पडला. बरं बरं. काही प्रश्न एकदम म्हणजे आउट ऑफच होते. ओके.
म्हणजे थोडंसं आयोगाने काहीतरी सरप्राईज दिलंच आहे surprise वेगळं. आहे काही. जसं काही की प्रश्न. आपल्याला काही प्रश्न आता अननोन प्रश्न हो. काही सेक्शन मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये पण काही Economics current मध्ये पण question होते, होते. बरोबर. काही प्रश्न. हिस्ट्री मध्ये पण काही हिस्ट्री पीवायक्यू हिस्ट्री हा पीवाय आणि अवरेज होतं. हिस्ट्री काय असं जास्त हे नव्हतं. पण बाकी बघितलं तर इकॉनॉमिक्स मध्ये काय होते आणि करंट पण करंटच जरा Current, जास्त हा. वाटलं. आणि पॉलिटी मध्ये सोपे होते पण लेंदी लेंदी होते प्रश्न होते. सायन्स पण बऱ्यापैकी सायन्स होतं. वन लाईनर जास्त होतं सायन्स. कारण मुलांच्या मधनं बोलण्यात तेच आले की आम्ही आता ज्यांच्याशी बोलतोय तर तेच आलंय. येस आता ग्रुप सी ची एक्झाम आहे तर आपण अशा तयारीने जाण्याला काही हरकत नाही. म्हणजे की हो. असा पेपर कदाचित असू शकतो किंवा प्लस मायनस प्लस थोडा. मायनस. येस चालेल. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. धन्यवाद. तर आज कंबाईनची पूर्वपरीक्षा होती ग्रुप बी ची आणि ग्रुप बी ची आपण अनेक मुलांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मी स्वतः सुद्धा एक्झाम दिलेली. तर वैयक्तिक मला विचाराल तर पेपर कसा होता तर अगेन येस लास्ट टाइम पेक्षा थोडासा टफ किंवा थोडासा लेंदी वाटला. पॉलिटीचे क्वेश्चन सोपे होते सुटण्यासारखे होते पण नक्कीच तिथं वेळ घेणारे क्वेश्चन होते. प्लस आपण जर सायन्स बघितलं तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन बेस होतं. ज्यांनी मॅथ्स रिडिंग मध्ये थोडीशी प्रॅक्टिस केलेली होती तर त्यांना जमले पण तिथेही काही 1-3-4 प्रश्न नक्कीच ट्रिकी होते. बाकी ओव्हरऑल पेपर म्हणला तर ऍव्हरेज वगैरे होता आणि थोडासा टफ साईडला होता. म्हणजे आपण म्हणूया की लास्ट टाइम पेक्षा जर तुलनेत बघितलं तर थोडासा अवघड नक्कीच होता. तर पाहूया आता नक्की आयोग आपल्याला आन्सर की काय देते आणि इतर प्रश्नांचे उत्तर आणि ग्रुप सी ची आपल्याला पूर्व परीक्षा आहे 11 तारखेला. आपण भेटूया 11 तारखेला. थँक्यू.